नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत ही अशी खुसखुशीत चकली कशी करायची आणि त्याचं प्रमाण काय आहे, करेक्ट प्रमाण काय आहे आणि तळायच्या कशा आणि त्यासोबतच भरपूर अशा टिप्स की एकदम खमंग खुसखुशीत चकल्या शेवटपर्यंत त्या अशा खुसखुशीत कुरकुरीत अशा राहतील, साधा नाहीत, नरम नाही होणार। या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। चला तर बघूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे 1 कप म्हणजेच 1 वाटी डाळे घेतलेले आहेत। साधारण हे किराणा दुकानामध्ये कुठल्याही किराणा दुकानामध्ये हे डाळे भेटतात, ते डाळे आपण इथे घेतलेले आहेत 1 कप। तुम्ही इथे 1 कप आणि 1 वाटी असं जरी प्रमाण घेतलं तरीही चालेल, एकदम करेक्ट प्रमाण आहे। तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। डाळ्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडक्यात। तर इथे आपण डाळ्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे, मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असं पीठ तयार झालेलं आहे। तर आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे चाळणी पण घेतलेली आहे। हे डाळ्याचं पीठ चाळून घ्यायचं म्हणजे त्याचे जे मोठे मोठे कण आहेत ते आपल्याला म्हणजे चकली करताना मध्ये मध्ये नाही येणार, म्हणून चाळूनच घ्यायचं शक्यतो। आणि अशी एक मोठी पाटी किंवा मोठी परात अशी घ्यायची मळण्यासाठी, म्हणजे आपल्याला इझी पडतं ते मळायला। त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ आपल्याला 4 वाटी म्हणजे 4 कप घ्यायचे आहेत। हा 1 कपचा असा मेजरमेंट आहे, त्या ह्याच्याने 4 कप म्हणजेच आपण इथे 1 कप डाळ्याचं पीठ आणि 4 कप तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे। आणि हे तांदळाचं पीठ पण मी इथे चाळूनच घेतलेलं आहे। एकदम करेक्ट असं मेजरमेंट आहे, 1 कप डाळ्याच्या पिठाला 4 कप तांदळाचं पीठ। तर मी इथे हे सगळं चाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला तेलाचं मोहन तयार करायचं आहे, म्हणजेच गरम तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्यासाठी मी इथे हाफ कप म्हणजेच अर्धी वाटी असं तेल घेतलेलं आहे आणि ते आता आपण गरम करायला ठेवूयात। तर मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे तेल आणि त्यासोबतच पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे। आणि मोहन पण इथे तयार होतं आहे। तर तोपर्यंत आपण इथे जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत टाकायला ते टाकून घेऊ। 2 टेबलस्पून धनाजिरा पावडर, चवीनुसार मीठ, त्यानंतर 4 ते 5 चमचे तीळ घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून लाल तिखट, हिंग घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यासोबतच ओवा, 1 टेबलस्पून ओवा घेतला तरी खूप झाला। तर आता हा ओवा जो आहे तो आपल्याला हातांवरती चोळून असा टाकायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो छानपैकी असा उतरतो। मी इथे 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे। त्यानंतर साधारण 5 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहेत। तीळ तुम्हाला म्हणजे भरपूर असे टाकले तरीही छान लागते चकली, किंवा मग तुमच्या हिशोबाने 2-3 चमचे पण टाकू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ, धनाजिरा पावडर घेतलेली आहे 2 टेबलस्पून। ही धनाजिरा पावडर आपण घरीच करून घेतलेली आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे, तिखटवाला आहे। आणि त्यासोबतच थोडीशी हिंग घेतलेली आहे। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। थोडंसं मिक्स करून घ्यायचं चमच्यानेच हे। तर आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मोहन टाकून घेऊयात। वा, मस्तच। तर गरमागरम असं मोहन आपण इथे टाकलेलं आहे। याच्याने आपली चकली जी आहे ती खूप खुसखुशीत अशी होते। आणि आता हे मोहन टाकून झाल्यावरती
चमच्याने हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं चमच्यानेच करायचं कारण की ते मोहन गरम असतं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता थोडंसं थंड झाल्यावरती मी हाताने ते सगळं मिक्स करून घेते. मोहन टाकल्यावरती खूप छान असं मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे. आपण यामध्ये हळद टाकलेली नाही आहे. हळद टाकल्याने चकल्या ज्या आहेत त्या लवकर नरम पडतात, म्हणून हळद टाकण्याची काही गरज नाही. तर हे सगळं आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये हळूहळू करत असं पाणी टाकणार आहोत. एकत्रच असं एकसाथ सगळं पाणी नाही टाकायचं. थोडं थोडं करत टाकायचं. चमच्याने थोडंसं हलवायचं, मग थोडंसं हाताने हलवायचं, परत पाणी टाकायचं. अशी ही प्रोसेस आपण इथे करणार आहोत. जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे त्या अंदाजाप्रमाणे आपण पाणी टाकणार आहोत. इथे आपल्याला ते जे पीठ आहे ते मळायचं आहे. ते जास्त सैल पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे, मीडियम असं पाहिजे. जसं पाणी लागेल त्या अंदाजाप्रमाणे आपण इथे पाणी टाकायचं आहे. पाणी पण आपण इथे गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम करून यासाठी घेतलं की आपल्या चकल्या ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात. तेच जर का आपण थंड पाणी टाकलं तर त्या चकल्या एवढ्या कुरकुरीत अशा होत नाहीत. ही सर्वात मोठी टीप आहे की चकली करताना कधी पण त्यामध्ये गरम किंवा कोमट पाणीच वापरा. छानपैकी असं आपण हे मळून घेऊयात आता. आणि त्याला जितकं चांगलं आपण मळू ना तितकी चांगली आपली चकली होते, तितके चांगले आपल्या चकलीला काटे येतात. लक्षात ठेवा. आणि जर आपण हे पीठ जे आहे ते सैल असं मळलं किंवा पाणी जास्त झालं तर त्याचे काटे जे आहेत चकलीचे ते नीट येत नाहीत. जास्त असे काटेरी अशी चकली होत नाही. म्हणून जास्त सैल पण नाही करायची आपल्याला आणि जास्त घट्ट पण करायची नाही आहे. नीट असं हे मळून घ्यायचं सगळं. शक्यतो अशी मोठी पाटीच घ्या म्हणजे आपल्याला नीट मळता येतं. आणि आपल्या इथे सगळे मेजरमेंट्स जे आहेत ते एकदम करेक्ट आहे. म्हणजेच 1 कप आपण डाळीचं पीठ घेतलं, त्यानंतर 4 कप तांदळाचं पीठ आणि त्यासोबतच त्यासाठी 1/2 कप तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण पण जे आहे ते एकदम करेक्ट आहे. जर का तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकली होत नाही. म्हणून हे जे आपण मेजरमेंट वापरलेलं आहे ते एकदम करेक्ट आहे. तर असं चांगलं मळून घ्यायचं याला. जितकं चांगलं मळू तितकी चांगली चकली होते. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम करेक्ट परफेक्ट असं आपण इथे मळलेलं आहे पीठ. चकलीचं पीठ इथे तयार आहे. जास्त सैल पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. तर आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेत आहे. आणि आता आपल्याला ह्याचं थोडासा असा म्हणजे गोळा घ्यायचा आहे आणि तो चांगला मळून त्या शेवगामध्ये टाकायचा आहे. तर चांगलं असं चुरायचं त्याला म्हणजे आपली चकली खूप छान होते. असं थोडंसं गोळा काढून असं चुरून घ्यायचं, थोडंसं मळून घ्यायचं चांगलं मस्त असं. आणि आता इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि हे त्याचं खालचं आहे. आणि पाळी जी आहे ती आपल्याला जे खरमूड बाजू असते ती बाहेर पाहिजे, म्हणजेच खाली बाहेरच्या बाजूला अशी. खरमूड बाजू बाहेरच्या बाजूला असली की ती कसे आपले काटे जे आहेत ते एकदम छान असे पडतात. म्हणून ते एक टीप लक्षात ठेवायची. आणि आता आपण शेवग्याला पण थोडंसं तेल लावून घेऊयात. आणि त्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ. आणि आता हा शेवगा लावून घेऊयात. शेवगाचं एवढं काही नाही, फक्त एकच लक्षात ठेवायचं की ती खरमूड बाजू जी आहे ती बाहेरच्या बाजूला व्हायची, म्हणजे एकदम छान काटे पडतात.
तर मी ते आधी एका प्लेटमध्ये तुम्हाला चकली करून दाखवते। हे पहा किती छान आणि मस्त आपली चकली होते। तुम्ही कशावरही म्हणजे प्लेटमध्ये किंवा एका मोठ्या ताटात किंवा बटर पेपरवर चकलीत केली तरीही चालेल। वाव, मस्तच, किती छान काटे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर मी ते एका मोठ्या ताटात पण तुम्हाला करून दाखवते चकल्या आणि खूप छान येत आहेत। असं नाही की तांदळाच्या पिठाच्या आहेत म्हणून होत नाहीत, असं नाही आहे। आपलं प्रमाण जे आहे ते एकदम करेक्ट आहे, त्यामुळे चकल्या खूप छान होत आहेत। त्याशिवाय तुम्ही बघू शकता काटे पण किती सुंदर असे पडत आहेत चकलीला। अशी छान अशी चकली करून घ्यायची, त्याला आतमधून थोडंसं आत करायचं असं आणि झाली की मग बाजूला ते जोडून घ्यायचं। वाव, मस्तच, तुम्ही इथे बघू शकता किती छान चकल्या झालेल्या आहेत आपल्या। तर आता आपण यात तळून घेऊ। त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि मीडियम फ्लेमवरती आपण म्हणजे आपल्याला सर्वात आधी चकल्या तळताना ते तेल जास्त गरम पण नको आहे आणि जास्तच कोमट पण असं नको आहे, मीडियम असं पाहिजे। तर मी ते उलटण्याच्या साहाय्याने असं चकल्या टाकून घेते तेलात। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम ह्याच्यावरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। शक्यतो असं उलटण्यानेच टाका किंवा मग हाताने जरी टाकला, हाताने जमत असेल तरीही चालेल। तर इथे आपल्या चकल्या ज्या आहेत त्या किती मस्त तळत आहेत, तुम्ही बघू शकता। एकदम असे बुडबुडे येत आहेत, ते बुडबुडे कमी व्हायला लागले की समजायचं की आपली चकली तळत आली आहे। तुम्ही बघू शकता इथे त्याला किती छान असे बुडबुडे आलेत, म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली चकली जी आहे ती तळली जाते। तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमलाच ठेवलेली आहे। मीडियम याच्यावरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता ते बबल्स जे आहेत, बुडबुडे जे आहेत ते कमी झालेत आणि आता म्हणजे चकली आपण टाकली की लगेच अशी दुसऱ्या बाजूने उलटायची नाही, थोडीशी चांगली खमंग अशी तळू द्यायची आणि मग आपण दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊयात। थोडीशी अशी खमंग आधी एका साईडने ती चांगली तळली गेली पाहिजे आणि मगच उलटायची। आणि आता दुसऱ्या बाजूने पण आपण ही चकली जी आहे ती चांगली तळून घेऊयात आणि तुम्ही ते बघू शकता बुडबुडे जे आहेत ते कमी झालेले आहेत, म्हणजेच आपली चकली जी आहे ती तळत आलेली आहे। तर आता आपण चकली काढून घेऊयात। थोडासा असा चॉकलेटी असा कलर आला की काढून घ्यायची। किती खमंग अशी तळली गेलेली आहे आपली चकली, तुम्ही बघू शकता। वाव, मस्त। हे पहा आपण इथे एवढ्या चकल्या केलेल्या आहेत आणि अशाच आता करून घेऊयात। मी इथे हाताने सुद्धा टाकलेली आहे, म्हणजे तुम्ही याचं प्रमाण बघू शकता की आपण हाताने पण टाकू शकतो, त्या लगेच अशा तुटत नाही आहेत, त्यामुळे आपलं प्रमाण एकदम करेक्ट आहे। अशाच प्रकारे तुम्ही करा, खूप छान चकल्या होत आहेत। हे पहा एवढ्या आपल्या चकल्या इथे झालेल्या आहेत। तर आपण या सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात आणि मग बघूया। वाव, तर इथे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। मी पाटीमध्ये अशा भरून ठेवलेल्या आहेत, खूप मस्त अशा झाल्यात। तर आता आपण ह्या एका डिशमध्ये अशा काढून घेऊयात। वाव, त्याला काटे वगैरे किती छान आलेले आहे, तुम्ही बघू शकता। खूप मस्त काटे आलेले आहेत आणि त्यासोबतच तेवढंच त्या अशा खुसखुशीत आणि एकदम खमंग अशा झालेल्या आहेत। वाव, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही अशी झटपट होणारी चकली तयार करून बघा, खूप कमी वेळात होते। वाव, मस्तच।
मी तुम्हाला इथे एक चकली अशी तोडून पण दाखवते। वाव, किती खुसखुशीत झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अप्रतिम अशी झाली आपली चकली, खमंग आणि चवीला सुद्धा एकदम स्वादिष्ट झालेली आहे। आपलं प्रमाण वगैरे सगळं एकदम करेक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता काटे किती सुंदर आलेले आहेत। म्हणजेच आपलं पीठ जे आहे ते एकदम छान असं झालेलं, त्यामुळेच हे काटे वगैरे एकदम छान असे आलेले आहेत। त्यासोबतच चकल्यांचा कलर पण खूप खूप छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत अशी आपली चकली झालेली आहे। खूप मस्त। आणि हे पहा, आपल्या प्रमाणामध्ये म्हणजेच आपण 4 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळ्याचं पीठ घेतलं होतं, त्या प्रमाणामध्ये आपल्याला एवढा चकला आपला तयार करून झालेला आहेत। वाव, किती झटपट अशा चकल्या झालेल्या आहेत आपल्या। अगदी अर्धा ते 1 तासामध्ये कंप्लीट तयार होतात, तळून वगैरे सगळं। तुम्ही या नक्की करा आणि कशा होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आणि जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबतच धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा। बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।